आंतरवली सराठी येथे काल मनोज जरंगे पाटील हे उद्विग्न झालेले होते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एकतर्फी आरोप जे आहेत ते मनोज जरंगे पाटील यांच्याकडून करण्यात आले। खरं तर माझ्या हत्येचा कट जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रचला जातोय असा गंभीर आरोप करत ते मुंबईकडे कूच करून निघालेले होते। परंतु आज सकाळी पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटील यांनी निर्णय घेत आंतरवली सराठीकडे पुन्हा गेलेले आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल सर आहेत। गोरंट्यालजी, तुम्ही सुद्धा जालन्याचे आहात आणि संपूर्ण हे आंदोलन जे सुरू आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं ते सुद्धा जालना आंतरवली सराठीतून सुरू आहे। खरं तर मनोज जरंगे पाटील यांनी धक्कादायक खुलासा केला की माझ्या मरणाचा कट जो आहे तो रचला जातो असा थेट आरोप गृहमंत्र्यांवर लावला। हे बघा मनोज दादा जरंगे साहेब हे शांतपणे असताना त्यांची जे टीममध्ये जे जुने सहकारी मित्र असेल त्यांना उचकून आपला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न हा सरकार करीत आहे। आणि विशेष आता त्यांना वाटतं की आपल्या जीवाला धोका आहे, हे खरे असेल कारण कधी खोटं बोलत नाही। मी कित्येक वर्षापासून त्यांच्या माझे चांगले संबंध आहे, पण यात तथ्य आहे आणि यासाठी गव्हर्नमेंटची इन्क्वायरी झाली पाहिजे या मताचा मी आहे। आणि काल जे त्यांचं स्टेटमेंट मी पण बघितलं की निश्चित त्यांनी काळजी घेतली पाहिजे। परंतु ज्या पद्धतीने खरं तर भाजपकडनं आता थेट आरोप करण्यात येतोय की जरंगे पाटील यांच्या पाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात शरद पवारांचा गट आहे, स्वतः शरद पवार त्यांना उकसवत आहेत आणि तुमच्या जिल्ह्यातील जे माजी मंत्री आणि आमदार आहेत राजेश टोपे यांचं नाव प्रामुख्याने पुढे येतं, राजेश टोपे हे उकसवत आहेत हे सगळं आंदोलन, अशा पद्धतीने भाजपचे नेते सगळे आरोप लावतात। हे बघा, आता राष्ट्रवादी राहिलीच काय, शिवसेना राहिलीच काय, आमच्याकडे काय, काँग्रेसकडे काय? अरे आम्ही म्हणजे आता एकदम आमचा जे पोझिशन आहे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे, तुम्ही सर्व साफ केलं ना, तुम्ही पक्ष फोडून टाकले, आमची ताकद तुम्ही ओढून घेतलेले, जे आमचे मोठे मोठे लोक ते सर्व तुम्ही घ्या। आमच्याकडे काय आहे? शरद पवार साहेबकडे काय आहे? राजेश टोपलेकडे काय आहे? कैलास गोरंट्याल काय? हे फक्त त्यांना मनोज जरंगेचा जे आंदोलन आहे त्यांना कुठंतरी वेगळं वळण द्यायचं म्हणून हे त्यांचे आरोप प्रत्यारोप आहेत। राजेश टोपेंवरती सातत्याने तुमच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवर आरोप केले जातात, आमदार आहेत तुमच्या जिल्ह्यातले, ते आमदार आहेत, नेते सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, सातत्याने ते म्हणतात की मनोज जरंगे पाटील त्यांच्या संपर्कात आहेत म्हणून। हे बघा, ते राजेश टोपेची जे शुगर फॅक्टरी आहे त्याला लागूनच ते अंतरवाली सराठी आहे, म्हणजे त्या तिथंच राहतात आणि मनोज दादा जरंगे पण त्या शुगर फॅक्टरी शेजारी राहतात। आता त्यामुळे लोकांना काय वाटतं की राजेश टोपे उचकतात की शिवाय, असं काही नाही। आता बघा, ते मला जे माहीत आहे की त्या बिचाऱ्याने आपल्या समाजात चढला आणि त्याचा विश्वास एकनाथ शिंदेवर होता, पण आता एकनाथ शिंदेने त्याला धोका दिला असं त्यांना माहीत पडतं आणि त्यांना वारंवार टॉर्चर त्यांच्याच लोकांकडून, तो कोणीतरी महाराज आहे, कोणीतरी ते बाई आहे, त्यांच्याकडून त्याचे त्रास द्यायचं काम करतात ते, म्हणून ते थोडं चिडलेले होते। परंतु जी भाषा त्यांनी काल वापरली खरं तर मनोज जरंगे पाटलांनी, इज मे बी पॉसिबल होऊ शकतो त्यांच्या जीवाला धोका असेल किंवा त्या सलाईनमध्ये जहर देऊ शकतात किंवा पोलीस कोणत्या एन्काउंटर करतात, हे खरं आहे। म्हणजे आम्ही पण गव्हर्नरला जाणार आहे, आम्ही आता आज तर बजेट आम्ही सर्व आमचे जे काँग्रेसचे लीडर आहे आम्ही सर्व बसणार आहे आणि गव्हर्नरकडे जाणार की मनोज दादा जरंगेला तुम्ही सिक्युरिटी द्या, त्यांना जे सलाईन देतात त्याचं चेकअप झालं पाहिजे, त्यांना जे जेवण देतात ते चेकअप झालं पाहिजे आणि त्यांचा कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहिलं पाहिजे, यासाठी राज्यपालाने दक्षता घेतली, त्यासाठी आम्ही करणार आहे। परंतु एकीकडे राज्य सरकार म्हणतंय की आम्ही टिकणारं मराठा आरक्षण देऊ, परंतु ज्यावेळेस गेल्या वेळेस सुद्धा फडणवीसांनी एक टिकणारं आरक्षण दिलेलं होतं, परंतु ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। परंतु सुप्रीम कोर्टाने एक टिप्पणी दिलेली होती की राज्याला मागास ठरवण्याचा कोणताही अधिकार नाही, मग टिकणारं आरक्षण कोणत्या बेसवर आहे? बघा, हे ज्यांनी परवा मी त्या दिवशी बोललो तर यांनी फक्त झुलण्याचं काम ठेवलं, टाइमपास करण्याचं काम ठेवलं, यांना काही अधिकार नाही। हे अधिकार आहे तुमच्या लोकसभामध्ये तुम्ही जर टक्के वाढून दिला आणि मग त्याचा इम्प्लिमेंट झाला तेव्हा हे मराठा समाजाला आरक्षण भेटणार। हे यांच्या अखत्यारीचा प्रश्नच नाही, हे फक्त टाइमपास करतात। कधी आचारसंहिता लागणार आणि कधी त्या आचारसंहिता लागणार, लोकसभा काढणार आणि विधानसभा काढणार आणि जय रामजयकी करणार, बाकीच्यावर काय करणार नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल। खरं तर राजेश टोपे यांच्यावरती आरोप लावणं सत्ताधारी लोकांची चूक आहे, कारण की प्रत्येक पक्ष जो आहे तो आता भाजपने फोडलेला आहे, त्यामुळे आता आमची ताकद राहिलीच काय असा प्रतिसवाल जो आहे तो सत्ताधाऱ्यांना काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलेला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.